स्वागत आहे आमच्या चॅनल मध्ये। तर खूप दिवस झाले ब्लॉग केला नव्हता, म्हणून म्हटलं आज थोडी 2-3 काम आहेत, तर म्हटलं मग आज स्टार्ट तर करूया, बघूया पुढे काय काय होते। तर असेच रहा आमच्या व्हिडिओमध्ये आणि आमचे व्हिडिओ छान छान बघत राहा। खूप दिवसांनी ब्लॉग येतोय, सॅटरडे आज, त्याच्यामुळे चाललोय 2-3 कामे, झाडे पण घ्यायची मला फुलांची, कारण नाही आहेत माझ्याकडं, तर मग आम्ही चाललोय। आता आमचे मिस्टर गेलेत, पोस्ट ऑफिस आहे तळेगावमध्ये, तर मग ते त्यांचं काम आहे पोस्ट ऑफिसमध्ये, म्हणून तिकडे गेले। आम्ही गाडीतच बसले आणि हा च्युइंगम दिलाय त्यांनी खायला, जे की मी कधीच देत नाही। तिचे लाडके पप्पा त्यांनी दिलाय ना, त्यांना कळन मग चांगलं नाहीये, मला त्यांनी दिलंय, मी जाऊन दुकानातून नाही घेतलेला। जर माझ्याकडे असते तर मी खाल्ला नसता, कारण तुझ्या समोर नसता खाल्ला मी, कारण तुला द्यायचं नाही म्हणून, पण ते खाऊ शकतात नाही का पप्पा तुझे। हे लहान मुलांसाठी चांगलं नाही च्युइंगम खाणं। बघा चला, तर मग अशीच आमचे असंच व्हिडिओ मध्ये तुम्ही राहा आणि व्हिडिओ पाहत राहा। आम्ही झाला केला गेला तर नक्कीच लागेल। बाय बाय। येस, बाय बाय। कलसी का घामी। हाय फ्रेंड्स, बघा आम्हाला ही पेन्सिल मिळाली आहे, मी घेतली तशी, बघितलं, आणि आम्हाला हा भेटला, हा फ्लॅग मिळाला आहे, मी घेतली तशी। पेन्सिलचा बॉक्स घरात असताना तिने पेन्सिल घेतले। तुझ्या असं नाही करायचं, तुला किती वेळा सांगितले। तिचे पप्पा असले का लय लाड असतात, माझ्या समोर काही चालत नाही तिचं, तिला माहिती मी घेतले पण नसते है ना बाळा। हा पण म्हणते, पप्पा असले का लाडले असतात आमचे। हॅलो, बघा पाऊस, सकाळी ऊन होतं आणि आता जोरदार पाऊस आलेला आहे, म्हणून खिडकी ओपन नाही केली। आम्ही अजून तळेगावमध्येच आहे। हो तसं नको करू फ्लॅगला। आता इथे आम्ही आलोय, कपाट घ्यायचंय आम्हाला, कारण आम्ही पहिले जे लाकडाचं कपाट घेतले त्याला 6 महिने पण नाही झाले, ते खराब निघालं, त्याच्यामुळे आम्ही हे लोखंडाचं पण छान डिझाईन आहे ते पाहायला आलोय। घेतल्यावर नक्कीच तुम्हाला दाखवेल का कसं घेतलं ते। त्यानंतर आम्ही इथे आलो तळेगावमध्ये जे शनी मंदिर, तिथे दर्शन घ्यायला आलो, कारण नंतर आम्ही आलो नेहमीप्रमाणे, आमच्या मिस्टरांना भूक लागते बाहेर गेल्यावर। आम्ही नाश्ता करून आलो होतो, तरी पण त्यांना वडापाव खायचा होता। सोमाटणे फाटा तळेगावच्या पुढे तिथे छान असं हॉटेल आहे, आता त्याचं नावच मी विसरलेली, तर ते वडापाव खाल्ले आम्ही। नंतर आम्ही आलो परंदवडी, सोमाटणे फाटेच्याच तिथे बाजूला गाव आहे, नर्सरीमध्ये, कारण मला फुलांची छोटे छोटे रोपटे घ्यायचे होते। मोगरा मला पाहिजे होता, कारण माझ्याकडे एकही फुलाचं हे नाही आहे, त्याच्यामुळे मग ते किती दिवस चाललेलं घ्यायचं, शेवटी आज मुहूर्त आला त्याला। तर त्या परंदवडी गावामध्येच नर्सरी आहेत, खूप नर्सरी आहेत तिथे, छान छान झाडे होती। तर मग तिथे जाऊन आम्ही मोगरा आणि एक मला वेल घ्यायची होती, अशी नाही का वेल टाकतात लांब, अशी खिडकीला लावतात, पण ती वेल काही तिथे भेटली नाही, त्यांनी दुसरीच 2 झाडं दिलीत अशी लांब लांब, आणि 2 मोगऱ्याची झाडं दिली त्यांनी। ॲक्च्युली आता घराचं गावी काम चालू आहे ना, एकदा ते घर झालं का मला खूप झाडे न्यायची, खूप म्हणजे खूप, कारण मला झाडांची प्रचंड आवड आहे, त्याच्यामुळे मी ते एकदा घर झालं का मी भरपूर झाडे घेऊन जाणार आहे गावी, आउटडोअर इनडोअर सगळी घेऊन जाणार आहे। तर इथे आम्ही तेच झाडे पाहत होतो। तर अशा प्रकारे आम्ही 2 झाडे घेतली मोगऱ्याची। रिशू तू इथं बाहेरच थांब, आतमध्ये नको येऊ, मग जा, ते पॅन्ट होऊ दे खराब, पॅन्ट होऊ दे खराब, जा ते आणते इकडं, थांब। नंतर लागणार आहे झाडं आम्हाला भरपूर। हो मग घर झालं। हे कोणते वासवाला पाहिजे मोगरा है ना प्रिशू, वासवाला पाहिजे।
पोत्याच्या हाताच्या शेती चालतं राहण्यावर आला खाली कुंडीमध्ये का असंच लावा थोडं त्याला पुन्हा कट करा माती माती जास्त खाली जरा माती आहे ना पोता अंडे बरोबर कुंडी ओके कुंडी आता आपल्याकडे एकच कुंडी कुंडी आपल्याच नाही का आता आम्ही आलोय त्यांचं ऑफिसमध्ये काहीतरी काम आहे आणि आम्ही आता नुकतेच आम्ही झाडं घेतलीत. मला मोगऱ्याचं झाड पाहिजे होतं कारण मोगरा मला प्रचंड आवडतो. त्याच्यामुळे त्यांना म्हटलं घेऊया मोगऱ्याचं झाड आहे ना बाबू. अजून कोणती झाडं घेतली आपण तरी सांग ना तू कोणती माझ्या लक्षात नाही ग. काय ग एक आम्ही ऍक्च्युली फक्त मोगरा आणि एक ना मला वेल घ्यायची होती. म्हणजे एक माझी इकडं कुंडी अशी अडकवायची अशी हुक आहे त्याला तर मग त्याच्यामध्ये वेलच लावतात ना वेल अशी मग ते खिडक्यांना अशी सोडायची पण त्यांच्याकडे वेल नव्हती. त्यांनी दुसरी 2-3 झाडं दिलीत. काय म्हणतात त्याला काय टनटन काहीतरी असं नाव घेतलं असं काहीतरी नाव घेतलेलं आहे त्यांनी. असं लांब आहेत असे आता तुम्ही बघितलंच असाल मागच्या व्हिडिओमध्ये. मग ते 2 घेतले आणि मोगरा एक घेतला आणि अजून एक छोटा मोगरा त्यांनी दिलेला जो की लहान बच्चा आहे अजून त्याचा. तर मग आता ऑफिसमध्ये आलोय आम्ही आमच्या साहेबांच्या. हे बघा ग्रामपंचायत कार्यालय परंदवडी. विशू नको जाऊ. तर ते बोलले माझं थोडंसं काम आहे 15-20 मिनिटाचं. तर ते 15-20 मिनिटाचं काम अर्ध्या तासावर किंवा 1 तासही लागू शकतो कारण इथंच आम्ही बऱ्याच वेळा बसलेली आहे मी अशीच गाडीमध्ये आणि ते काम माझ्या ऑफिसमध्ये आपण जाऊ शकत नाही ना. जायला काही प्रॉब्लेम नाहीये पण तिथं तरी काय बसणार त्याच्यापेक्षा मग गाडीमध्ये बरं आहे. आम्ही कसं करतो मंडे टू फ्रायडे काहीच कामं होत नाही बँक म्हणा किंवा काही एक्स्ट्रा असं. आणि आमचं आता घर पण बांधतात आहे गावी तर ते मी व्हिडिओ काढून ठेवलेले ते काय मी लगेच तुम्हाला दाखवणार नाही. जेव्हा पूर्ण घर होणार आहे तेव्हा नक्कीच मी तुम्हाला ते दाखवणार. एका शॉर्ट्समध्ये मी छोटंसं झलक दाखवलेली पण जेव्हा घर पूर्ण होईल तेव्हाच मी तुम्हाला ते घर दाखवणार आहे. तर त्याची छोटी मोठी कामं असतात मग ती आम्ही शनिवार रविवार आम्ही ती कामं करतो. त्याच्यामुळं मग असं आम्ही बाहेर असतो शनिवार रविवार नाही जास्त पण शनिवारचं तर आम्ही बाहेर असतो कारण बँक वगैरे चालू असतात त्याच्यामुळं. मग आज पण तीच कामं होती पोस्ट ऑफिस आणि परत यांनाही ऑफिसमध्ये थोडंसं काम होतं मग आम्ही तिकडे आलेलो होतो. आम्ही सकाळी 10-11 वाजता आलोय अजून पण आम्ही बाहेरच आहे. भूक लागली म्हणून वडापाव खाल्लेला आहे त्यांनी. मला तर असं जास्त जमत नाही खायला वडापाव वगैरे पण आमच्या साहेबांना खूप आवडतं ते बाहेरचं. तर मग बघूया आता पुढे कुठे जाणार आहे. आता इथं यांना अर्धा-1 तास लागणार आहे तोवर मी अशीच गाडीत बसणार आहे. तर आता प्रिशू पण गेली आतमध्ये ती काय माहिती काम करून देईल का नाही. ते ॲक्च्युली माणसं आहे त्याच्यामुळे मी नाही गेली. तर मग बघूया. आणि आता आमच्या काय लागले इथं 2-3 कुंड्या घ्यायला लागणार आहेत. तर मग बघूया आता पुढे काय करतोय आम्ही. ते बोलत होते पाहुण्याला जायचे मग बघूया कारण ते पण एक ऑफिस आहे आणि हे पण एक ऑफिस आहे. दोन आहेत त्यांच्याकडं ग्रामपंचायत. तर मग बघूया आता कसं काय होतंय ते. मला गाडीत बसून बसून कंटाळा आलेला आहे. तर आमचे व्हिडिओ जास्त येत नाही. ठीक आहे आता काय करणार कारण मी आणि प्रिशा दोघीच असतो घरात मग काय रोज काढणार ना व्हिडिओ. त्याच्यामुळे असं कुठं बाहेर गेलो का मग मी काढते. ते पण अजून मला जरा कॉन्फिडन्स नाही आहे पण ठीक आहे होईल बघूया आता. आणि जस्ट आम्ही आता ही त्यांचीच ग्रामपंचायत आहे ना तर इथं आम्ही मग जे सरपंच असतात त्यांच्या घरी आलेलो. मग तिथे आम्ही पोहे वगैरे त्यांनी नाश्ता केला पोहे वगैरे खाल्ले आणि चहा वगैरे घेतला आणि मग आम्ही गेलो झाडे आणायला नर्सरीमध्ये. मग आता आलो ऑफिसमध्ये. आता बघूया पुढं कुठे जातोय. चला तर मग भरपूर बोलले पहिल्यांदा एवढी.
पाऊस आहे जरा आज. हा आहे पाहुणा डॅम. पहिले लय पाणी असतं ना, आज नाही पाणी. लगेच एवढं कमी होतं.